करंज्या करणार आहोत. त्याकरता मी 1 वाटी खवा घेतला आहे. हा ताजा खवा आहे आणि थोडंसं तूप लागणार आहे, वेलची पूड लागणार आहे, जायफळ थोडंसं लागणार आहे, 1 वाटी मैदा घेतला आहे मी. ड्रायफ्रूटमध्ये मी काजू आणि बदाम आणि मनुके घेतले. तुम्हाला पिस्ते आणखीन दुसरे काही घालायचे असतील ड्रायफ्रूट घालू शकता, चारोळे वगैरे. 1 पावणा वाटी मी साखर घेतली आहे आणि आपण प्रोसेस बघणार आहोत. आता आपली कढई तापली आहे. थोडंसं तूप टाकून घेत आहोत. थोडंसं 1 चमचाभर इतकं टाकून घेतलंय मी. लो गॅसवरती खवा परतून घ्यायचा आहे. आपण खव्याला बारीक गॅस करून 5 मिनिटे 7 मिनिटे परतून घ्यायचं आहे. जास्त फास्ट गॅस केला तर खवा जळायची शक्यता असते. आपण याला आणखी 5 मिनिटं स्लो गॅसवरती परतत आहोत. आपला खवा 7-8 मिनिटं परतून झालाय. ह्याच्यातलं जे पाण्यासारखं जे नॅचरल्स असतं ते सगळं काढून गेलंय, व्यवस्थित झालंय. आता आपण हे खवा काढून घेणार आहोत. थंड करून घेणार आहोत. आपण हे थोडं कोमट आहे तर आपण साखर टाकून घेणार आहोत. 1 वाटी होतं म्हणून मी अर्धा वाटी साखर घालते. तुम्हाला तुमच्यावर आहे, पावणा वाटी जरी घातली तरी चालेल. काही ड्रायफ्रूट आहे, पहिले साखर आपण व्यवस्थित मिसळून घेऊया. त्याबरोबरच ड्रायफ्रूट पण टाकून घेणार आहोत. विलायचीची पूड टाकत आहे 1 चमचा. जायफळ टाका, छान करंज्या लागतात. आपल्या खव्याला साखर टाकून ड्रायफ्रूट टाकून कोमट असताना असं मिसळून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपलं खव्याचं सारण साखर पिठी करून मी मिसळून घेतली आहे आणि असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, एकत्र करायचं आहे. आता माझं झालेलं आहे, कारण गाठी राहिल्या तर ते एक बाजूलाच मग साखर जाईल आणि व्यवस्थित मिसळलं जाणार नाही, म्हणून व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे. चला, आपलं सारण झालेलं आहे. आता आपण थोडासा वाटीभर मैदा घेतलेला ना, तो आपण मळून घेणार आहोत. आपण मैदा घेतल्या वाटीभर आणि मी थोडंसं तूप टाकून घेते, 1 छोटा चमचा इतकंच. त्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं, मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं, म्हणजे करंज्या आपल्या खुसखुशीत आणि छान होतील. 1 चिमटभर मीठ टाकत आहे, 1 चिमटभर चवीसाठी म्हणून. आणि थोडं थोडं पाणी घालून याला मळायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं आहे, जास्त घट्ट पण नाही करायचं आहे, मीडियमच ठेवायचं आहे. अशाच पद्धतीने आपण व्यवस्थित ह्याला जास्त जोर लावून मळायचं आहे जरा.
पीठ हलकं होईल आणि मग करंज्या छान होतील. आपण मैदा मळून घेत आहोत. मैद्याला व्यवस्थित जोपर्यंत आपल्या हाताचं किंवा परातीला किंवा हे चिटकत नाही असं व्यवस्थित गोळा झालाय तोपर्यंत मैदा व्यवस्थित मळला गेला नाही असं समजायचं. आता आपला मैदा बघा कुठे चिटकला नाही आहे आणि हाताला पण नाही आणि व्यवस्थित मळला गेलाय. जेवढं तुम्ही मैद्याचं पीठ व्यवस्थित मळाल तेवढ्या करंज्या खूप छान होतात. आता आपलं मैद्याचं पीठ मळून झालेलं आहे. आपण पुढची प्रोसेस बघणार. आपण पिठातला एक गोळा काढून घेतला अशा पद्धतीने. असे छोटे छोटे गोळे करून घेतलेत मी आणि थोडंसं मैद्यामध्ये बुडवलं आहे आणि आपण लाटून घेतो. लाटी करून घेतली आपण. त्याला पलटी करून घेतो आणि आपण खव्याचं स्टफिंग व्यवस्थित असा हात ठेवून भरायचं आहे. त्याला पलटी करून घ्यायचं अज्जात. दोन्ही साईडला असं दाबून घ्यायचं स्टफिंग बाहेर नको यायला म्हणून. हे करायचे ना हळूहळू घ्यायत राहायचं फिरकीला. अशा पद्धतीने आपण दुसरे एक करून तुम्हाला दाखवते. अशीच एक दुसरी पण तुम्हाला लाटी करून दाखवते. मैद्याची लाटी असते म्हणून एकसारखं लाटता नाही येणार. म्हणून काय करायचं असे घ्यायचे. असं ह्या बाजूला जाड आहे तर आपण असं उचलून जरी बेलनं फिरवलं तरी होतं. हे असं आपण पलटी करून भरणार आहोत. आपण स्टफिंग भरल्यानंतर अज्जात घ्यायचं. घाई करायची नाही कुठल्याही प्रकारची. या दोन्ही साईड पहिला दाबून घ्यायचे आणि मग हळूवारपणे इकडे द्यायचे. अशाच पद्धतीने आपण सर्व करंज्या करून घेऊया. आपलं तेल तापलं आहे. आपण करंज्या सर्व झालेले आहेत. आपण तळून घेऊया. त्याला मीडियम गॅसवरती शेकून घ्यायचे आहे. अशाच पद्धतीने आपल्या करंज्या आपण सर्व तळून घेणार आहोत. आपल्या खाव्याच्या करंज्या रेडी झाल्या आहेत. मी सर्व केले आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.